अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। स्मार्ट मीटर बाबत महावितरण तर्फे भद्रावती तालुक्यात जनजागृती। रिअल टाइम नियंत्रण म्हणजे स्मार्ट मीटर योजना। उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया। अचूक देयक मोबाईल ॲपद्वारे नियंत्रण। दर दिवशी दर तासाचे वापरल्या जाणाऱ्या युनिट्सचे अपडेट्स। घरी बसल्या बिल भरता येणे। मोबाईल प्रमाणे प्रीपेड रिचार्ज शक्य आदी वैशिष्ट्ये असणारी स्मार्ट मीटर योजना कितपत लाभदायक आहे याबाबत अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी भद्रावती येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया यांनी बातचीत करून वीज वापर व पावसात वीज ग्राहकांनी घ्यावयाची खबरदारी विशद करून स्मार्ट मीटर योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे उपलब्ध आहेत। आज या ठिकाणी स्मार्ट मीटर मध्ये एक ओरड चाललेली आहे समाजामध्ये। सर्वतच अधिकाधिक बिल येणे, लोकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत, वादळवारा पाऊस आहे, अनेक साऱ्या दुर्घटना कुठे घडण्याची शक्यता आहे। हे सर्व विजेचा वापर नेमका आपण कसा केला पाहिजे, स्मार्ट मीटरचे फायदे काय, त्याचे तोटे काय आणि ग्राहकांनी जे काही कन्झ्युमर्स आहे त्यांनी विजेच्या बाबतीत काय काय खबरदारी घेतली पाहिजे या संबंधामध्ये आपण सर्वांना काही प्रश्न विचारूया। नमस्कार मित्रांनो, मी महावितरण उपविभाग भद्रावतीवरून बोलतोय आणि सगळ्यांना नमस्कार। अर्थात महावितरणचे जे स्मार्ट मीटर आहे, स्मार्ट ईओडी मीटर, त्याबद्दल भरपूर काही लोकांमध्ये एक रोष निर्माण झालेला असं दिसतोय आणि गैरसमज झालेला आहे। त्याच्या लोकांना असं वाटत आहे की तो प्रीपेड मीटर आहे, आपल्याला पैसे भरावं लागेल दरवेळेस, नाही तर असं। मेन म्हणजे स्मार्ट मीटरचे फायदे का हे पण समजून घ्यावं। ऍक्च्युअली स्मार्ट मीटर हा पोस्टपेड सारखं नाही, हा जसं आपलं जे रेग्युलर बिल मीटर होतं त्यानुसारच आपण पहिले वापरा, नंतर आपल्याला बिल भरायचं आहे। असं नाही की आपण पहिले बिल भरा मग आपला वापर करू शकता, असं काही नाही। आणि दोन्ही मीटर, हे जे आपलं जुना एक मीटर आहे आम्हाला मीटर, डिजिटल मीटर, आणि हा स्मार्ट मीटर, दोघांमध्ये फरक काहीच नाही। हा पण तुमचा डिजिटल मीटर आहे, हा पण डिजिटल मीटर आहे। फक्त याच्यात वर जो दिलेला आहे हा सिग्नल साठी दिलेला आहे। याच्यात मानवी हस्तक्षेप जे आहे पूर्णपणे बंद होतो। ऑटोमॅटिकली रिडिंग माझ्यापर्यंत, आणि आपण स्वतः पण मोबाईल ऍप, आम्ही एक ऍप देतात, ऍप देणार आपल्याला MCL महाऊर्जा म्हणून। त्या ऍप मध्ये दर तासानं आपल्याला आपला वापर किती झालं, आपण कोणते कोणते उपकरणे वापरत आहे हे सगळं माहिती आपल्याला भेटते। आणि माझ्या घरी जर तुम्ही आपल्या घरी लॉक समजा राहिला, कुठेतरी गावात गेले समजा, तर आपल्याला एक ऍव्हरेज बिल येत होतं या मीटरनुसार, कारण की आम्ही तुमच्या घरी पोहोचू शकलो नाही आणि रिडिंग घेऊ शकलो नाही। आतापर्यंत जसं फोटो घेऊन मग आम्हाला रिडिंग घ्यावं लागेल। पण या मीटरचा फायदा हे आहे की या मीटरमध्ये ऑटोमॅटिकली रिडिंग माझ्यापर्यंत पोहोचते। कुठल्याही व्यक्तीला आपल्या घरी यायची गरज नाही। आपल्याला पण आपल्या रिडिंग त्या मोबाईल वर स्पष्ट, जसं हे डिजिटल त्याच प्रकारे दिसतो, हे पण आपल्याला मी थोडक्यात दाखवू शकतो। तिथे MCL महाऊर्जा म्हणून ऍप आहे, हे बघा या प्रकारचं ऍप। या ऍप मध्ये इथं स्क्रीन डायरेक्टली मीटरचं जो स्क्रीन आहे इथं आपल्याला दिसते। इथं आपण दर तासाला काय काय वापरलं ते कन्झम्पशन एनालिसिस पासून सगळं काही दिसते। आपण घरी बसून जे काही उपकरणे चालू असेल त्याचं नियोजन करू शकता। आणि एवढंच नियोजन करतो सगळ्यांनी की कृपया करून स्मार्ट मीटरसाठी आपण कोणी सगळ्यांनी सहकार्य करावे आणि याचा फायदा उचलावा। चंदनजी चौरसिया यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि कन्झ्युमर ग्राहकांनी कोणत्या पण खबरदारी घेतली पाहिजे। स्मार्ट मीटर जे लावणार आहे त्याच्याबद्दलचा समज आणि गैरसमज असंख्य प्रमाणामध्ये पसरलेला आहे। त्यामुळे स्मार्ट मीटरला न घाबरता MSEB ने केलेल्या आव्हानाला जर लोकांनी प्रतिसाद दिला तर तुम्हाला वीजचं जे कन्झम्पशन होणार आहे आणि जी तुम्हाला भविष्यामध्ये सुविधा मिळणार आहे ती अत्याधुनिक अशी अपडेट अशी छान मिळणार आहे। त्याच्यामुळे स्मार्ट मीटरला न घाबरता आणि तद्वतच जो काही विजेचा प्रॉब्लेम आहे की वादळ वारा पाऊस आहे त्याच्यामध्ये होणार विजेचा खंडित होणारा प्रवाह आहे, तोही MSEB मध्ये पूर्ववत चांगल्या पद्धतीने हा मीटर लावण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही। आमच्या व्यक्ती तिथं बिन खर्चानं आपला तो मीटर बदली करून देणार आहे। त्याच्यात एकही रुपया आपल्याला आपल्या खिशातून खर्च करावा लागणार नाही। परत एक स्मार्ट योजना पण आहे त्याच्यात। जर आपण स्मार्ट मीटर लावलं तर त्या सोलर कनेक्शन 1-1 किलोवॉटचंही लावलं आपल्याला, तर त्याचा पण फायदा आपण उचलू शकता। स्मार्ट योजनाचे कॅम्पेनिंग आम्ही करत आहोत पेपरला सुद्धा आणि ठिकठिकाणी, तर त्याबद्दल पण मी नंतर पुढच्या ह्याच्यात माहिती पूर्ण थँक्यू।
your